हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम हरि जय जय राम 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 जय जय राम हरि जय जय राम जय 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 राम हरि जय जय राम जय 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 राम जय 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 राम हरि हरि जय जय राम हरि जय जय राम 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 जय जय राम हरि जय जय राम जय 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 राम जय जय राम जय जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी हा विठ्ठल वरवा तो हा माधव वरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो हा विठ्ठल वरवा तो हा माधव वरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो हा विठ्ठल वरवा तो हा माधव वरवा तो हा माधव वरवा तो हा माधव वरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी भूत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी भूत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा सर्व सुखाचे आगर वापर कुमा देवीवर वापर कुमा देवीवर वापर कुमा देवीवर
बाप रखुमा देवी वर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर भाविकाची आवडी देवा भाविकाची आवडी देवा भाविकाची आवडी देवा भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती करी सेवा निज प्रीती करी सेवा निज प्रीती करी सेवा निज प्रीती करी करी सेवा निज प्रीती करी सेवा निज प्रीती निंदितया मागे पुढे निंदितया मागे पुढे निंदितया मागे पुढे निंदितया मागे पुढे नाशिकोडे सकल नाशिकोडे सकल नाशिकोडे सकळ नाशिकोडे सकळ नाशिकोडे सकळ नाशिकोडे सकळ घरी दारी बसे हरी घरी दारी बसे हरी विश्वंभरी वावजा विश्वंभरी वावजा विश्वंभरी बाबजा विश्वंभरी बाबजा विश्वंभरी बाबजा विश्वंभरी बाबजा हिंदितया मागे पुढे दया मागे पुढे हिंदितया मागे पुढे दया मागे पुढे नाशिकोडे सकल नाशिकोडे सकल नाशिकोडे सकळ नाशिकोडे सकळ नाशिकोडे सकळ नाशिकोडे सकळ निळामने संध्य नाही निळामने संध्य नाही भक्त पाये यावरी भक्त पाये यावरी भक्त
हरी भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती हिंडे तया मागे पुढे नाशी कोडे सकळ गरिदारी वसे हरी विश्वंबरी भावजा हिंडे तया मागे पुढे नासी कोडे सकळ निळा मने संदेह नाही निळा मने संदेह नाही भक्ता पाहे यावरी हिंडे तया मागे पुढे नासी कोडे सकळ विठ्ठल समचरण सरोजम सांद्रनीलाभुदाभं जगननेत पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंजनं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंग कर प्रथम नमना हे पांडुरंग कर प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवने पावने आद्यत्रय जननी देवाची मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमता वरिष्ठम वातात्मजवानरयुक्त मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मस्तक माझे पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझे पायावरी मस्तक माझा पायावरी या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या जोडून या कर चरणी ठेवी तो माता परसावी विनंती परसावी विनंती माझे पंढरीनाथ जोडून या कर चरणी ठेवी तो माता परसावी विनंती माझी पंढरीनाथ परसावी विनंती माझे पंढरीनाथ जोडून या कर चरणी ठेवितो माता परसावी विनंती माझे पंढरीनाथा भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती
हिंडे तया मागे पुढे नासी कोडे सकळ. आजच्या पवित्र रूपी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग, ज्यांनी साहित्य सोनियाच्या खाणीतून शब्द रत्नांची निर्मिती करणाऱ्या महाराष्ट्र सारस्वताच्या मंडलावर आपल्या तत्वज्ञानाचा कळस ज्या महापुरुषाने चढवला, वेद उपनिषद गीता भागवत याचं मंथन करून पंचमवेद गाथ्याची निर्मिती करून भंडाऱ्या भामचंद्र गोराड्या डोंगरावर परमार्थाची साधना करून देहात सकट वैकुंठ गमन करून विश्वातला अलौकिक चमत्कार ज्या महाकवीनं केला, इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षराने लिहिला. इंद्रायणीच्या काठी देहू नावाच्या सुप्रसिद्ध गावामध्ये बोलोबा कनकाईच्या वंशात ज्ञानरत्न जन्माला आलं मायबाप. आणि सर्वसामान्य माणसाला ज्याच्यामुळे देवयान पंथ खोला झाला, ते देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराय यांचे एकनिष्ठ शिष्य श्री संत निळोबाराय महाराज आणि त्यांचा हा देवाची आवड सांगणारा अभंग सेवेसाठी निवडला. विठ्ठल 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 विठ्ठल. नेहमी कीर्तनामधून देवाच्या आवडी सांगितल्या जातात, माणसाच्या आवडी सांगितल्या जातात, साधूच्या आवडी सांगितल्या जातात. पण आजच्या अभंगातून श्री संत निळोबाराय महाराज देवाला काय आवडतं, देवाला कोणता भाविक आवडतो याचं वर्णन करतात. विठ्ठल 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 विठ्ठल. या अभंगातून श्री संत निळोबाराय महाराज आवड प्रकट करतात. या मृत्यू लोकात 3 आवडीत, एक तुम्हाला मला आवडते, 2 साधूला आवडते आणि 3 देवाला आवडते. तुमची माझी आवड सांगत असताना तुम्हाला मला आवड एक नाही. प्रत्येकाची आवड भिन्न भिन्न वेगवेगळी. कोणाला 2-4 नोमण्याचं खायला आवडते, कोणाला 2-4 नोमण्याचं प्यायला आवडते, कोणाला फिरायला आवडते, घुमायला आवडते, कोणाला अखंड हरिनाम सप्ताह करावा आवडतो, कोणाला अखंड हरिनाम सप्ताह चालू असलेला बंद कसा पडेल हेही आवडतं, आणि कोणाला इतकं चांगलं कीर्तन चालू असून घरी झोपायला सुद्धा आवडतं. प्रत्येक माणसाची आवड भिन्न भिन्न वेगवेगळी. कोणाला काय आवडतंय याच्यापेक्षा प्रत्येक माणसाची आवड ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेली आहे. माऊली म्हणतात, जगस्फुर्यास्पद एक सार्वभौम पद न मरणे निर्विवाद जगा पडिये. माऊली म्हणतात, या जगात 2 गोष्टीची आवड आहे. जगा पडिये म्हणजे आवड. काय जगाला आवडतं? 1 नंबर सत्ता आवडते. या विश्वातल्या प्रत्येक माणसाला सत्ता आवडते. कोणाला वाटत नाही येथे बसलेल्या की एकनाथ शिंदे साहेबांना खाली ओढावं आणि त्यांच्या खुर्चीवर मी बसावं? हो, मला वाटतं की एकनाथ शिंदे साहेबांना खाली ओढावं आणि त्यांच्या खुर्चीवर मी बसावं. कोणाला वाटत नाही महाराष्ट्रात, भारत देशात, जगात आवडीने जगावं? हे सत्यच आहे महाराज. घरातलं बघा, बापाला मुलावर सत्ता करावी वाटते, मुलाला बापावरती सत्ता करावी वाटते, बायकोला नवऱ्यावरती सत्ता करावी वाटते, नवऱ्याला बायकोवरती सत्ता करावी वाटते. मी सांगावं आणि माझं कोणीतरी ऐकावं, याला सत्ता म्हणतात. नाही तुम्हाला आवडली तर दुसरी गोष्ट माऊलीने सांगितली, न मरणे निर्विवाद म्हणजे अमरपणा. येथे बसलेल्या कोणाला वाटत नाही मी मरू नये, मी श्रीमंत असावं, मी सांगितलेलं माझं लोकांनी ऐकावं आणि मला मरण कधी मिळू नये, या माणसाच्या आवडीत. चला तर महाराज, माणसाच्या आवडी पाहण्यात गेलं तर टाइमपास होतो. कोण कोणाच्या डोक्यात टोप्या घालते, कोण आपल्या डोक्यात टोप्या घालते. हे काय कीर्तनात सांगण्यात मजा नाही. माऊली म्हणतात, राखुंडी फुंकिता दीपू लागे फायदा होणार नाही. कनु सांडोनी खडकीला कोंडा जैसा खडकी जैसे वरसिले का आगे माझे पेरिले करम माने देखील स्वप्न जैसे आगा आत्मजाच्या जशी जीव जैसा निराविलासी तैसा कमी असी वन्नीची ज्वाळा जैसी वाया जाय आकाशी. अनंत वेद ज्ञानोबारांनी त्याच्यासाठी मांडल्या की तुम्हा माणसाच्या आवडी सांगून काही फळ प्राप्त होत नाही, म्हणून ते सोडून द्यायचे. चला तर मात्र 2 आवडी नक्की पाहिल्या पाहिजेत. एक साधूला काय आवडतंय आणि दुसरं देवाला काय आवडतंय. या विश्वात जेवढे साधू झाले ना, जाऊ द्या, लांब पाहण्यापेक्षा जवळच पहा. जगद्गुरु तुकोबारांना तुम्ही विचारलं किंवा ज्ञानेश्वर माऊलींना तुम्ही विचारलं की ते म्हणतात, जग सुखी व्हावं, जग समाधानी व्हावं हे आवडतं. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिही लोकी भजतो आदिपुरकी अखंडित अवघाची संसार सुखाचा करीन अवघाची संसार सुखाचा करीन अवघाची संसार सुखाचा करीन
सुखाचा करीन अवघाची संसार सुखाचा करीन अवघाची संसार सुखाचा करीन अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोके आनंदे भरीन तिन्ही लोके जाईन गे माये तया पंढरपुरा जाईन गे माये तया पंढरपुरा आनंद भरीन तिन्ही लोक आनंद भरीन तिन्ही लोक जाईना तया पंढरपुरा जाईन गे माये तया पंढरपुरा जग सुखी व्हावं अवघाची संसार सुखाचा करीन जगानं सुखी झालं पाहिजे जगानं अखंड परमात्म्याच्या भक्तीमध्ये अविरत असलं पाहिजे ही साधूची आवड आहे ही जर माणसाची आवड असती ना तर सप्ताह कधीच संपून गेली असती पण ही ज्ञानोबारायांची आवड आहे ज्ञानदेवी घेतले दान हृदय धरुणी ध्यान समाधी बैसला निर्वाद कथा कीर्तन करीतो शब्द आला अखंड ज्ञानोबाराय आजही समाधीगण आहेत भजन करतात का तर ती साधूची आवड आहे महाराज पण आज जो आपण अभंग घेतलाय त्याच्यामध्ये साधूची पण आवड नाही आणि माणसाची पण आवड नाही माणसाला काय आवडतं हे मी तुम्हाला एका मिनिटात सांगितलं सत्ता संपत्ती श्रीमंती अमरपणा पण साधूला काय आवडतं जग सुखी व्हावं जग समाधानी व्हावं जगानं माझी भक्ती करावी ही साधूची आवड आहे चला तर तसं देवाला काय आवडतंय याचा आपण विचार करूया आवडी देवासी तो एका प्रकार 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 आवडे देवासी तो एका प्रकार आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रीचा नामाचा उच्चार रात्रीचा माळा गळा गोपी चंदन टिळा माळा गळा गोपी चंदन टिळा उच्चार रात्रीवर नामाचा उच्चार रात्रीवर तुळशी माळा गळा गोपी चंदन टिळा तुळशी माळा गळा गोपी चंदन टिळा देवाच्या आवडीचं प्रमाण दिलं महाराजांनी आवडे देवासी तो एका प्रकार अनंत प्रकार आहेत देवाच्या आवडीचे चला तर तसं देवाला काय आवडतं याचा विचार करूया बघा समाज हा बोलल्याने जिंकला जातो शत्रू हा कपटाने जिंकला जातो मित्र हा सत्याने टिकवला जातो आणि देव हा भावाने घरी आणला जातो बघा समाज हा बोलल्याने जिंकला जातो तुम्हाला जर बोलणं जमलं तर तुम्ही समाजावर कब्जा करू शकता ज्याला बोलणं जमलं ना तो समाजावर कब्जा करत असतो ध्यानात ठेवा तुम्हाला तुमच्या जीवनातला शत्रू जिंकायचा असेल तर कपट करावं लागतं महाभारतामध्ये दुर्योधनानं 9 वेळा कपट केलं सगळे सांगत नाही एक सांगतो आधी भजन करा विठ्ठल 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 महाराज कपटेनं शत्रू महाराज दुर्योधनाला वज्रदी होण्याची इच्छा झाली
आणि तो वज्रदेही होण्याकरिता द्रोणाचार्याकडे गेला. द्रोणाचार्य नमस्कार, साष्टांग प्रणिपात केला आणि म्हटलं, द्रोणाचार्य महाराज, मला असं कळालं की तुम्ही मला वज्रदेही बनवू शकता. द्रोणाचार्य महाराज म्हटले, अरे वेड्या, मी तुला वज्रदेही बनवू शकत नाही, पण तू वज्रदेही कसा होशील याचा मार्ग सांगतो. म्हणे काय मार्ग आहे? म्हणे तुझा जो मोठा भाऊ आहे ना धर्मराजा युधिष्ठिर, त्याच्याकडे जा, तो तुला नक्की वज्रदेही होण्याचा मार्ग सांगेल. महाराज, ज्याच्याशी युद्ध करायचंय, ज्याच्याशी भांडण करायचंय, ज्याच्याशी आपलं युद्ध आहे, ज्याच्याशी आपलं भांडण आहे, त्याला विचारायला पाठवलं द्रोणाचार्याने. आणि धर्मराजाकडे, युधिष्ठिराकडे, दुर्योधनाकडे वेळ आपल्याला कमी आहे. सगळी कथा अशी लांबट सांगत नाही, 2 मिनिटात सांगतो. कपटेन शत्रू, कपटाशिवाय शत्रू जिंकला जात नाही. महाराज, दुर्योधन गेला आणि म्हटलं, दादा, द्रोणाचार्य गुरु महाराजांनी पाठवलंय, वज्रदेही व्हायचंय मला. धर्मराजा म्हटला, त्याच्यातलं सोपा मार्ग आहे. म्हणे काय मार्ग आहे? म्हणे तुझा जो मोठा भाऊ आहे ना धर्मराजा युधिष्ठिर, त्याच्याकडे जा, तो तुला नक्की वज्रदेही होण्याचा मार्ग सांगेल. महाराज, धर्मराजा म्हटला, वज्रदेही होण्याचा मार्ग तुझ्या घरात आहे. म्हटले काय मार्ग आहे? म्हटले तुझ्या आईनं तुझा बाप अंधळा ऐकल्याबरोबर आणि माझं त्याच्याशी लग्न होणारं ऐकल्याबरोबर डोळ्याला पट्टी बांधली. लग्न झाल्यावर नाही बरं का. अफगाणिस्तानची ती गांधारी, अफगाणिस्तानमध्ये जन्म झालेला आहे, त्याचा पूर्वी भारतात होता अफगाणिस्तान, आता अफगाणिस्तान नाही राहिलं, तलिबान झालं. तिथली ती गांधारी की ज्या वेळेला माहिती झालं ज्याच्याशी लग्न होणार आहे तो पाहू शकत नाही, डोळ्यांना दृष्टीहीन आहे, अंधळ आहे धृतराष्ट्र, तर तिने डोळ्याला पट्टी बांधली. महाराज म्हटले, दुर्योधना, तिच्या डोळ्यात असं तेज आलंय. म्हटले, दुर्योधना, तुझ्या आईच्या तिने जर पट्टी सोडली आणि शेंडीपासून नखापर्यंत निहाळलं तर तू वज्रदेही होशील. महाराज, मार्ग देणारा कोण आहे माहितीये का? ज्याच्याशी युद्ध करायचंय तो, त्याला नक्की माहित आहे हा जर वज्रदेही झाला तर आपण युद्ध जिंकणार नाही. पण महाराज त्यानं खरं सांगितलं की ध्यानात ठेवा, किती मोठं संकट आलं तरी सत्य बोललं पाहिजे माणसांनी. देव बरोबर त्याच्यावर उपाय शोधतो. त्यानं खरं सांगितलं की तुझ्या आईनं पट्टी सोडली आणि शेंडापासून नखापर्यंत तुला निहाळलं, तू वज्रदेही होशील. पण महाराज आईकडे आला. म्हटलं, आई, असं असं झालंय. म्हटले, हो बरोबर आहे. म्हटले, येऊ का? म्हटले, आहे मी. एक काम कर. म्हटले, उद्या सकाळी सकाळी पहाटे पहाटे गंगेच्या स्नानाला जा आणि तिकून येताना अंगावर एकही कपडा ठेवू नको आणि रूम मध्ये माझ्या महलात आला की मला आवाज दे, डोळ्याची पट्टी सोडते, शेंडीपासून नखापर्यंत तुला पाहते, तू वज्रदेही होशील. महाराज, कपटेनं शत्रू, कपटाशिवाय शत्रू जिंकला जात नाही. त्याच्यासाठीच कथा सिद्धांत लक्षात असू द्या. आणि दुर्योधन पहाटे पहाटे सकाळी सकाळी निघाला वज्रदेही होण्याच्या मार्गाने. पण इकडे देवाला चिंता पडली की बा, हा जर वज्रदेही झाला तर मरण कसा, धर्म बुडन कसा, अधर्माचा विजय होईल. मग देवाला माहित होतं. मग देवाने काय केलं? माळ्याचं रूप धारण केलं आणि धावत आला रस्त्याला. म्हटला, दुर्योधना, ए राजकुमारा, कुठे निघालास? म्हटले, आईकडे चाललो. सगळी कथा सांगितली. तो म्हटला, दुर्योधना, एवढा मोठा झाला, एवढा मोठा राजकुमार झाला, राजाचा मुलगा झाला ना, आईकडे असा चालला? लाज वाटत नाही तुला? जाना, आईकडे जाना, पण कमरेपुरतं तरी वस्त्र गुंडाळ. हो बरोबर आहे. म्हटला, काय गुंडाळावं आता? फुलाची माळ तयारच आणली होती देवाने आणि ती माळ त्याला गुंडाळाला दिली. त्यानं ती माळ गुंडाळली आणि गांधारी मातेच्या महलात गेला आणि म्हटला, आई, आलोय मी. आलोय म्हटल्याबरोबर तिनं तिच्या डोळ्याची पट्टी सोडली. एवढ्या दिवसाची न सोडलेली पट्टी तिनं लेकरासाठी सोडली आणि शेंडीपासून नखापर्यंत निहाळत निहाळत आली आणि गांधारी हसायला लागली. गांधारीनं ओळखलं, धोका झाला. गांधारी म्हटली, का रे दुर्योधना, तुला म्हटलं होतं ना जसाची तसाचे? म्हटलं, हो आई, तसा चालूय. म्हटला, तसा नाही आला, रस्त्यात तुला कोणीतरी भेटलं बघ. म्हणे, हो, एक माळी भेटला. तो म्हटला, आईकडे असं जात असेल का? एवढा मोठा झाला, राजाचा मुलगा झाला ना, आईकडे असा चालला? आणि त्यानं मला कमरेला बांधायला फुलारी दिली. गांधारीनं सांगितलं, राजा दुर्योधना, लक्षात ठेव, शेंडीपासून नखापर्यंत तुझं सगळं वज्र झालंय, पण जिथं तू फुलारी बांधली ना, मांडीची जागा, वरची जागा मात्र तुझी वज्र झाली नाही, कारण तू तिथं फुलारी बांधली. एका देवाने भीमाचं आणि दुर्योधनाचं युद्ध लावलं. भीमाने त्या दुर्योधनाला गदा मारली, पण त्याला ती गदा लागत नसायची. त्याचं अंग फुगायचं, त्याचं अंग वज्र व्हायचं. भीम परेशान झाला. भीम पडणार आणि दुर्योधन जिंकणार या कंडिशनला युद्ध आलं. तेवढ्यात देवाने हाक मारली, भीमा, मारा त्याच्या मांडीवर गदा. भीमाने सांगितलं, देवा, गदा ही विद्येचं शास्त्र आहे,
की कमरेच्या खाली गदा मारता येत नाही. ए देवा, कमरेच्या खाली गदा मारणं गुन्हा आहे. देवाने भीमाला गदा मारायला सांगितली. दुर्योधन संपला, कथा संपली. सिद्धांत लक्षात असू द्या, कपटे न शत्रू, कपटाशिवाय शत्रू जिंकला जात नाही. गावाची माझी मैत्री टिकायची असेल तर सत्य लागतं. महाराज ध्यानात ठेवा, मंदिरात जिथं जिथं देव आहे ना महाराज, त्यांना जिंकण्यासाठी गिरधरला आलो तो भाव का भोका, अंतरीची घेतो गोडी पाये जोडी भावाची, देव सोयरा दिनाचा. बाकीच्या गोष्टीला अनंत कारण लागतात, पण देव जिंकायला फक्त शुद्ध भाव लागतो. शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. भाव बळे आकळे एरवी नाकळे, करतली आवळे तैसा हरी. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. किती गोड शब्द आहे महाराज. हरिपाठातला अभंग आहे ज्ञानोबारायांचा. भावबळे आकळे एरवी नाकळे, देव भावाचा भुकेला, वैकुंठ सोडून आला, थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाचा. देवा कारणे भाव तस्मतात, द्यावे न लगे फारसे वित्त, झाले एक चित्त तरी बहुत, तेवढ्यासाठी नका करू वाता हात गा. म्हणजे तुम्हाला भाव लागतो, काही न लगे एक भावाची कारण, तुका म्हणे आण विठोबाची. तुकाराम महाराज म्हटले, शपथ घेऊन सांगतो की बाकीच्या गोष्टीला अनंत कारण लागतात, पण देव जिंकायला फक्त शुद्ध भाव लागतो. सुदामा ब्राह्मण दुःख दरिद्र पिढीला, उष्टे पोये घेऊन या त्याच्या भेटीला गेला. महाराज भेटायला गेला कोरडे पोये घेऊन. ते पण एका घरचे नव्हते महाराज, 4 घरचे मागून आणलेले पोये होते. कोणाचे जाड होते, कोणाचे पातळ होते, कोणाचे लहान होते. आणि ते 4 घरचे मागून आणलेले पोये फुरसुंडीतले देवाने हिसकावून घेतले आणि त्या पोह्यातला एक घास खाल्ला. कांदा पोहे नाही, साखर पोहे नाही, घरी आले कांदा पोहे केले आणि त्या 4 घरच्या मागून आणलेल्या पोह्यातला एक घास खाल्ला. आणि त्या एका घासाचा मोबदला म्हणून मुठभर पोह्यासाठी गाव सोनियाचा केला. त्याचा गाव सोनियाचा करून टाकला. दुसरा घास खायचा होता देवाला, पण ते रुक्मिणी मातेला कळालं की पहिला घास खाल्ला तर त्याचा गाव सोनियाचा केला, दुसरा घास खातील तर त्याचे कपडे आपल्याला घेतील आणि आपले त्याला देतील. बायका फार हुशार असतात. तिनं तो खाऊ दिला नाही. ती म्हटली, तुम्ही नका खाऊ, आता आम्हाला राहू द्या. तिला माहित होतं की बा इतका तुमचा शुद्ध भाव असू द्या, सुदाम्यासारखा शबरीसारखा, शबरी के बेरा सुदामजी की चावल, रुचि रुचि भोग लगावे उद्धवजी, चलो विदुरा घर जा. उद्धवा, उष्टे बोरं खातोय भगवान शुद्ध भाव पाहिजे, कोरडे पोहे खातोय भगवान शुद्ध भाव पाहिजे. त्याच्यासाठी आपण सांगतोय, शुद्ध तुमचा भाव झाला की मंदिरातला देव तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. महाराज जेवढे जेवढे विश्वास साधू झाले ना, त्या सगळ्या साधून मंदिरातला देव आपल्या भावानं घरी आणला. कळलं महाराज, आता आमचा का शुद्ध भाव नाही, का शुद्ध भाव झाला पाहिजे ना. ऐकतो आम्ही, लक्षात आलंय आमच्या की तुम्ही आम्हाला माणसाच्या आवडी सांगितल्या, साधूच्या आवडी सांगितल्या. शुद्ध तुमचा भाव झाला की तुम्ही भाविक झालात. निळोबाराय महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा,
निळोबाराय महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात की जसे जगाला श्रीमंती आवडते तसं साधूला तुमच्या माझ्या अंतकरणातला शुद्ध भाव लागतो आणि देवाला तुमच्या माझ्या अंतकरणातला शुद्ध भाव झाला की तुम्ही भाविक झाला. भाविकाची आवडी देवा, किती सोपा शब्द आहे. मग महाराज आम्ही एवढ्या दिवस झालं अन्नदान करतो, पंक्त्या देतो, रोज दर्शनाला जातो देवाच्या, मग आम्ही भाविक नाहीत का? याच्यावरून तुम्ही कल्पना लावा की आपण भाविक आहेत का नाहीत. भागवतामध्ये कृष्णाबरोबर उद्धव असायचा आणि उद्धवानं त्या देवाला कायम विचारावं, देवा ओ देवा तुम्हाला सर्वात जास्त भाविक कोण आवडतं? कारण त्या उद्धवाला वाटायचं की मी कायम देवाच्या बरोबर आहे, मग मी सोडून देवाला आवडणार कोण? मी तर खूप मोठा आत्मज्ञानी आहे, मला देव कळाला आहे, असा संभ्रम त्याच्या मनामध्ये निर्माण व्हायचा. आणि उद्धवानं देवाला कायम विचारावं, देवा ओ देवा तुम्हाला सर्वात जास्त भाविक कोण आवडतं? देवाने सांगितलं, उद्धवा मला सर्वात जास्त भाविक द्रौपदी आवडतं. महाराज द्रौपदीचं नाव घेतलं की त्या उद्धवाला जळकी सुटायची. तुमच्याकडे आहे का? लय बेकार महाराज. कोरोनाच्या काळात काही लोकांनी 40 रुपयाला गायच्या पिकली महाराज. कधी विकली असती 40 रुपयाला? दिवसा आली महाराज, कधीच किराणा त्यात काय उराणा. किराणा दुकानदारानं घरं बांधली महाराज. प्रत्येक माणसाचं प्रारब्ध भिन्न भिन्न वेगवेगळे, जळण्याची वृत्ती वेगळी. त्याची सख्खी बहीण सुभद्रा आहे आणि मांडलेली बहीण द्रौपदी. सगळ्या माता माऊलीने लक्ष देऊ नाही का की देवाच्या आवडीचं भाविक कळालं म्हणजे तुम्हाला अभंगाचं पहिलं चरण कळालं. त्याची सख्खी बहीण सुभद्रा आणि मांडलेली बहीण द्रौपदी. आता खरं सांगा, सख्या बहिणीचा अधिकार जास्त का मांडलेल्या बहिणीचा? सख्या बहिणीचा. पण मांडलेल्या बहिणीला तुम्ही साडी नाही घेतली तरी चालेल, ती तुमच्याकडे तक्रार करणार नाही. पण सख्या बहिणीला थोडं कमी जास्त केलं की ती हवेची जमीन मागते, तुमच्यावर केस टाकू शकते का? पाठीला पाठ लावून आलेले आहे. सख्या बहिणीचा अधिकार जास्त आहे आणि मांडलेल्या बहिणीचा दुसरा अधिकार. पण देवाच्या मुखात नाव कोणाचं आहे? कोण आवडतं देवा? देव म्हटले द्रौपदी आवडते. महाराज देवाने ओळखलं की हा उद्धव जळतोय. देवाने त्या उद्धवाचा हात धरला आणि सुभद्रे मातेच्या घरी नेलं आणि म्हटले, चल उद्धवा. महाराज सुभद्रे मातेने उद्धवाला आणि देवाला येताना पाहिलं आणि सुभद्रा माता दात घासत होते आणि म्हटली, देवा दादा इतक्या सकाळी सकाळी आलास? म्हटले, काही नाही सुभद्रे, एकादशी द्वादशी 2-3 दिवस झाले बघ, काही खायलाच भेटलं नाही, लवकरात लवकर काहीतरी खायला दे. सुभद्रा म्हटली, दादा मी तर आत्ताशी दात घासायले. दात घासल्यावरती तोंड धुणार, तोंड धुतल्यावरती आंघोळ करणार, 2 वाजता मिळेल बघ. नाही लवकर पाहिजे. लवकर पाहिजे का? समोरच्या रूम मध्ये जा, तिथे एका टोपलीमध्ये फळं ठेवलेत, तात्पुरते खाय, मग नाश्ता कर. देवाला कुठे खायचे होते फळ? एका हातामध्ये सफरचंद घेतलं, एका हातामध्ये चाकू घेतला आणि सफरचंद दिलं कापायचं सोडून आणि बोटच कापून घेतलं. देवाच्या बोटातून टप 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 रक्त गळू लागलं आणि उद्धवाने आवाज दिला, सुभद्रा ताई देवाच्या बोटाचं रक्त गळतंय, काहीतरी चिंदी आणा बांधायला. महाराज सुभद्रा चिंदी सापडा गेली. तिचा काय बंगला लहान नव्हता महाराज. किचन रूम, ही रूम, ती रूम, बेडरूम, चिंदी सापडत नाही. ती देवाची बहीण आहे महाराज. तिथं तुमचेच बंगले लहान राहिले ना, तिथं देवाची बहीण आहे. एवढे 15-20 कपाट भरून साड्या, पण ती साडीकडे गेली नाही, चिंदी सापडत बसली. देवाने सगळ्या चिंध्या ओसून घेतल्या आणि पुन्हा एकदा आवाज दिला, सुभद्रा ताई देवाच्या बोटाचं रक्त गळतंय, काहीतरी चिंदी आणा बांधायला. महाराज सुभद्रा चिंदी सापडत बसली. देवाने काय केलं, त्या उद्धवाचा हात धरला, तसंच ते बोट घेतलं आणि द्रौपदी मातेच्या घरी गेले. द्रौपदी माता डोक्यावर पदर घेऊन तुळशीला पाणी घालत होती. सोन्याचं ताट होतं, चांदीचा तांब्या होता, तुळशीला पाणी घालत होती, कृष्णाचं भजन करत होती. आणि समोरून दादा आणि उद्धव येताना पाहिला आणि देवाच्या बोटाचं रक्त पाहिलं आणि ज्या ताटानं आणि तांब्यानं पाणी घालत होती ना, तो ताट आणि तांब्या फेकून मारला आणि धावतच गेली दादाकडे. म्हटली, दादा किती कापलं रे, थांब याला चिंदी बांधते. घरात जाणार कधी, माझ्या दादाच्या बोटाला चिंदी बांधणार कधी, एवढा विलंब तिला सहन झाला नाही आणि डोक्यावरचा पदर खाली घेतला आणि त्या पदराला हात घातला. तो फाडायचाच होता, तेवढ्यात उद्धवाने हात धरला. म्हटला, ताई जोपर्यंत कपाळाचं कुंकू जिवंत आहे तोपर्यंत पदराकून साडी फाडू नसते. जेव्हा तुमचा मालक निघून जातील तेव्हा 13व्याच्या दिवशी तुमच्या भावानं आणलेली साडी पदराकून फाडली जाते, असं आपलं धर्मशास्त्र आहे. हो ताई, भीम जिवंत आहे, अर्जुन जिवंत आहे, धर्मराजा जिवंत आहे, नकुल सहदेव असे 5 पती तुमचे जिवंत आहेत आणि तुम्ही पदराकून साड्या फाडायला लागल्या. भागवतामध्ये उद्धवानं द्रौपदीला विचारलेला प्रश्न आहे. महाराज द्रौपदीनं दिलेलं उत्तर घरी घेऊन जा.
म्हणजे तुमचा या वर्षीचा सप्ताह सफल होईल. द्रौपदी म्हटली, ऐकणारे उद्धवा, मला माहित आहे जोपर्यंत कपाळाचं कुंकू जिवंत आहे तोपर्यंत पदरातून साडी फाडून असते. पण ऐकणारे उद्धवा, माझ्या कपाळावरती किती दिवस कुंकू शिल्लक ठेवायचे हे मात्र माझ्या दादाच्या हातात आहे. डोक्यावरचा पदर खाली घेतला आणि त्या पदराला हात घातला. चिंदी बांधी ते द्रौपदी हरीच्या हाताला, बाडोन फाडोन बर जरे शेला भर जरी ग पितांबर दिला फाडून. द्रौपदी शिबंधू शोभे नारायण. कपाळाच्या कुंकवाचा विचार केला नाही, डोक्यावरचा पदर खाली घेतला आणि देवाच्या बोटाला चिंदी बांधली. भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा. करी सेवा निज प्रीती, 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 करी सेवा निज प्रीती. भाविकाची आवडी देवा, करी सेवा निज प्रीती, करी सेवा निज प्रीती, करी सेवा निज प्रीती. भाविकाची आवडी देवा, करी सेवा निज प्रीती, करी सेवा निज प्रीती, करी सेवा निज प्रीती. भाविकाची आवडी देवा. महाराज कपाळाच्या कुंकवाचा विचार केला नाही आणि देवाच्या बोटाला चिंदी बांधली. महाराज द्रौपदी माता एवढं भाविक कोण? महाराज तिनं फक्त देवाला चिंदी पुरवली तर देवाने तिला इतक्या साड्या पुरवल्या की दरबार विचार करायचा, साडी बीच नारी आहे की नारी ही साडी आहे. वस्त्र हरण तिचं झालं नाही महाराज का? देवाच्या आवडीची झाली महाराज, ती देवाच्या आवडीची भाविक झाली. भाविकाची आवडी देवा. बघा राजस्थान आहे आणि त्या राजस्थानला मीराबाई जन्माला आली महाराज. इतकी छान होती महाराज ती मीराबाई. सुकलेल्या कमळाच्या फुलाला हात लागला तर फुल उमलायचं, पान खाल्ल्या तर गळ्यातून दिसायचं. तुमच्या बायकासारखी नव्हती, काळी डांबरी मेनकापडी. तुमची बघती कावडाकड चलती भिताडाकड अशी ना, एक डोळा एक ना किधर भी देखना. इतकी छान होती महाराज ती. सुकलेल्या कमळाच्या फुलाला हात लागला तर फुल उमलायचं. आईच्या गर्भामध्ये असताना भागवत ऐकलेलं तिनं संस्कार पडले, त्याच्यावर जन्माला आली महाराज ती. आणि जिथं जिथं भागवत कथा असेल तिथं तिथं जायची आणि कथा संपली रे संपली की त्या कथाकाराला विचारायची, तुम्ही आता जो सावळा श्रीकृष्ण सांगितला तो मला कोठे भेटेल? सांगा गे कोणी सांगा, माझा कृष्ण देखील ग सांगा. माता शोभे पिंपळ पान, मेघवर्ण आहे साजान, त्याला म्हणती श्री भगवान. त्याला भगवान म्हणतात जणू. कपाळाला पिंपाचा पान आहे, खांद्यावर कांबळी, एका हातामध्ये बासरी, एका हातामध्ये काठी आहे, पिवळा पितांबर नेसलाय. असा कृष्ण मला कोठे भेटेल? पुसावीसी याची वाटे, जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मज. सांगा हो महाराज, ओ कथाकार, तुम्ही आता जो सावळा श्रीकृष्ण सांगितला तो मला कोठे भेटेल? 5 वर्षाची होती हो, आणि देवाच्या नंतर 5000 वर्षांना जन्माला आली होती. एका देवाच्या आवडीचा भाविक सांगतो, याला देवाच्या आवडीचा खरा भाविक म्हणायचं. देवाच्या नंतर 5000 वर्षांना जन्माला आली. महाराज त्या कथाकाराला वाटलं की मी एवढ्या दिवस झालं कथा करतो पण मला आजपर्यंत प्रश्न पडला नाही, देव मिळेल कुठं, भेटेल कुठं. पण पोरगी मला रोजच विचारते बा. महाराज त्यानं कथा करायची सोडून दिली आणि काय केलं, जाता जाता आपल्या जवळची ती कथेत मांडाची कृष्णाची मूर्ती तिला दिली. तिनं ती कृष्णाची मूर्ती घरी आणली. त्या कृष्णाच्या मूर्तीला रोज नैवेद्य बनवायची, नवीन हार बनवायची. लहान होती तोपर्यंत सगळ्यांनी कौतुक केलं. लहान होती तोपर्यंत आई म्हणायची, काय माझी मुलगी भक्ती करते. बाप म्हणायचा, काय माझी मुलगी समर्थन करते. गावातले लोक म्हणायचे, काय पोरगी भजन करते, देवासाठी वेडी झाली. लहान होती तोपर्यंत सगळ्यांनी कौतुक केलं. पण आता काय झालं, ती 18 वर्षाची झाली, 20 वर्षाची झाली आणि कृष्णाला पती मानायला. ती बापाला म्हणायची, तेने केला असे माझा अंगीकार, नका तुझ्यावर पाहू आता. बाबा मला दुसरा नवरा पाहू नका आता, तो वल्ली भाम कांतून, तो माझा पती आहे, ती माझी माता आहे. लहान होती तोपर्यंत सगळ्यांनी कौतुक केलं. पण आता काय झालं, लोक कहे मेरा बहिरे बावरी, लोक तिला पागल म्हणू लागले. बाप कहे कुलनाशी, बाप कुलनाशी म्हणू लागला. महाराज ती म्हटली नाही, आता बाप मला कुलनाशी म्हणतोय, बाप मला त्रास द्यायला लागला. मग महाराज तिनं देव सोडला नाही, भाविक बनायचं सोडलं नाही.
तिनं आईला सोडलं, बापाला सोडलं, घरदाराला सोडलं, गावाला सोडलं. गावाच्या बाहेर स्वतंत्र महलामध्ये मूर्ती मांडते. त्या मूर्तीकडे पाहते. गळ्यामध्ये विना, हातामध्ये चिपळ्या, पायामध्ये घुंगर बांधते व कृष्ण परमात्म्याच्या डोळ्यात डोळे घालून भजन करते. महाराज काय झालं? किती भजन केलं तरी, किती मोठा संन्यासी झाला, भाविक झाला तरी देवाने हे पोट दिले. मग खायला कोण देईन महाराज तिला? लोक म्हणतात महाराज लोकाला कशाला लागतात पैसे? महाराज खायला लागतात, देवाने हे पोट दिलंय, मग तिला खायला कोण देईन महाराज? गावातून एक म्हातारी महाराज रोज जेवणाचा डबा बनवायची. सकाळ दुपार संध्याकाळ मीराबाईच्या महलात नेऊन मांडायची. मीराबाई जेवण करायच्या. एक दिवस मीराबाईनं विचार केला, मी तर रोज अखंड भजन करते, मग मला जेवण आणून देतं कोण? आई बोलत नाही, बाप बोलत नाही, घर जवळ करत नाही, लोक वेडी झाली म्हणतात, मग जेवण आणून देतं कोण? महाराज एक दिवस मीराबाईनं भजन करता करता डोळे उघडून पाहिलं आणि गावातून एक म्हातारी महाराज रोज जेवणाचा डबा आणायची. म्हातारीची आणि मीराबाईची घट्ट मैत्री झाली, अखंड रोज गप्पा व्हायला लागल्या. पण एक दिवस काय झालं, म्हातारी काहीतरी कामाच्या निमित्तानं गावाला गेली आणि आपल्या एकुलत्या एक पोराला मीराबाईच्या महलात डबा नेऊन मांडायचं सांगितलं. पोरगा 25 वर्षाचा होता लग्नाचा. त्यानं मीराबाई कधीच पाहिली नव्हती. महाराज इतकी छान होती महाराज ती मीराबाई, तिच्या एवढी दैदिप्यवान मुलगीच नव्हती. आणि त्या पोरानं 25 वर्षाचा आईचं ऐकलं, डबा उचलला आणि मीराबाईच्या महलात गेला. आणि मीराबाई नृत्य करून भजन करत होत्या, भजनात रमल्या होत्या. आणि ती नृत्य करणारी मीराबाई, भजन करणारी मीराबाई पाहिली आणि तो डबा ठेवायचाच विसरला. त्यानं एकच संकल्प सोडला, लग्न करेल तर या मुलीशी. काय म्हटला तो? लग्न करेल तर या मुलीशी. गड्या अशी मुलगी आजपर्यंत पाहिलीच नाही. महाराज आताच्या काळात सैराट झाला तो. या काळाहून त्या काळात पळायला लागला. फक्त एकच म्हणायचा, मीराबाई मीराबाई मीराबाई. महाराज म्हातारी गावात आली 2-4 दिवसांनी. आली म्हटलं, आई त्या मला जी मुलगी नृत्य करते, मला त्या मुलीशी लग्न करायचं. आईनं मारायला सुरुवात केली. येड्याच का राजा, पागलच का राजा, ती जोगने राजा, तिनं देवाशी नातं जोडलंय. राजा असं येड्यावणी करू नये. नाही आई, माझं लग्न त्या मुलीशी झालं पाहिजे. माय रडायला लागली. 8 दिवस गेले, 15 दिवस गेले. म्हातारी डबा घेऊन गेली. एक दिवस मीराबाईने विचार केला की म्हातारी आता थांबत का नाही. मीराबाई म्हटल्या, आजी मला डबा आणत असताना तुम्ही अशा रडलेल्या सुकलेल्या का असता बरं? राहुलं नाही. म्हातारी म्हटली, मीराबाई माझा राग नका येऊ देवा, पण 8-15 दिवसापूर्वी मी गावाला गेले आणि माझ्या एकुलत्या एक पोराला तुमच्या महलात डबा घेऊन पाठवलं होतं आणि त्यानं तुम्हाला नृत्य करताना, भजन करताना पाहिलं आणि तेव्हापासून तो एकच आट लावून बसला की लग्न करेल तर तुमच्याशी. काय करावं समजत नाही. मी त्याला सांगितलं, तुम्ही भाविक झालात, तुम्ही देवाशी नातं जोडलंय, आत्महत्या करण्याचा इशारा देतोय, काय करावं समजत नाही. मीराबाई म्हटल्या, त्याला माझ्याशी लग्न करायचंय? म्हणे हो. म्हणे द्या पाठवून. म्हातारी म्हटली, मीराबाई तुम्ही राजाची मुलगी, तुम्ही आईचं ऐकलं नाही, तुम्ही बापाचं ऐकलं नाही आणि माझ्या पोराशी लग्न करणार? म्हणे हो, द्या पाठवून. महाराज म्हातारी घरी आली म्हटली, बाळ्या जमलं तुझं. बाळ्यानं 2-4 उड्या मारला. म्हटलं कामच झालं आपलं. पळतच आला. म्हटलं मीराबाई लग्न करणार माझ्याशी? मीराबाई म्हटल्या हो. म्हणला 100%. म्हणला हो 100% लग्न करणार. मग म्हटलं काय करावं लागेल लग्नाला? काय नाही म्हटलं, आपली एक सोपी आट आहे. 6 महिने तू घरी यायचं नाही, 6 महिने तू गावातल्या कृष्णाच्या मंदिरात जायचं. 6 महिने तू गळ्यामध्ये विना घ्यायचा, हातामध्ये चिपळ्या घ्यायच्या, पायामध्ये घुंगर बांधायचे व कृष्ण परमात्म्याच्या डोळ्यात डोळे घालून तू भजन करायचं, तू भाविक व्हायचं. महाराज आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे तो सकाळी 6लाच उठायचा. हातामध्ये चिपळ्या घ्यायचा, गळ्यामध्ये विना घ्यायचा, पायामध्ये घुंगर बांधायचा व कृष्ण परमात्म्याच्या डोळ्यात डोळे घालून मीराबाईच्या लग्नाच्या अपेक्षानं भजन करायचं. किती महिने करायचं होतं महाराज? 6 महिने. त्याच्यातले 3 महिने निघून गेले. मीराबाईनं मोठा लग्नाचा हार घेतला, म्हातारी बरोबर घेतली आणि हा पोरगा जिथं नाचत होत्या तिथं गेल्या आणि पाहिलं तर पोरगा मस्त भजन करत होता, मस्त भाविक झालता. मीराबाईनं त्या पोराच्या कांद्याला हात लावला आणि म्हटले, राजा. त्यानं मागं वळून पाहिलं. मीराबाईला म्हटलं, कोण आपण? मीराबाई म्हटलं, येडायच का राजा, पागल आहेस का? तुला लग्न करायचंय माझ्याशी, तुझी आई बरोबर आली. म्हटलं काही पण म्हणू नका हो, माझं लग्न त्या समोरच्या मूर्तीशी कधीच झालं. कोणाला आज कळल, कोणाला उद्या कळल, कोणाला परवा दिवशी कळल. मग निळोबाराय महाराज म्हणतात, महाराज मीराबाई एवढा भाविक कोण असेल? निळोबा महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा.
भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती. महाराज असं भाविक बनलं पाहिजे. एवढी तरणी बांड पोरं बसलेत. पोरांनो, नाही ना तुम्हाला अध्यात्मातलं भाविक बनता आलं, नाही ना तुम्हाला जनाबाई मीराबाई मुक्ताबाई बनता आलं, तर देशासाठी बना. खरंच बना. बघा आत्ताची घटना, ऋषिकुमार नावाचा पोरगा पोरांनो 23 वर्षाचा देशाच्या मातीसाठी शहीद झाला. इतका छान होता महाराज तो पोरगा. फोटो जरी पाहिला तरी डोळ्याला पाणी येत होतं. अनंत पूर्ण स्टेटस ठेवला होता. आणि महाराज पुढच्या महिन्यात त्याच्या बहिणीचं लग्न होतं महाराज. त्या कल्याणीच्या तिला हळद लागणार होती आणि एकुलता एक पोरगा वयाच्या 23व्या वर्षी ऐन धनत्रयोदशीच्या दिवशी या मातीसाठी मुजरा करून गेला. नक्की देवाच्या आवडीचा भाविक आहे. जशी जनाबाई आहे मीराबाई, तसा हा वीर महाराज नक्की देवाच्या आवडीचा भाविक आहे. हत्वापराक्षी स्वर्गम जित्वा बा बोक्षेम क्षेम महिम. नक्की वाचा, नक्की हा गीतेतला श्लोक आहे. रोज कीर्तनात जवान सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा सांगतो. नाही ना तुम्हाला अध्यात्मातलं बांधता येत, जनाबाई मीराबाई मुक्ताबाई, तर देशासाठी बना. बघा भगतसिंहाची जयंती झाली आणि ज्या वेळेला त्या भगतसिंगाला फासावर द्यायचं असतं त्यावेळेला तो जेलर आणायला जातो. एका देवाच्या आवडीचा भाविक कोणाला मानायचा? महाराज ज्या वेळेला त्या भगतसिंगाला फासावर द्यायचं असतं त्यावेळेला तो जेलर आणायला जातो. सकाळ सकाळची वेळ असती, दिवस उजाडलेला असतो आणि जेलर आणायला गेला. पाहतो तो काय, तर भगतसिंग सूर्य नमस्कार बैठका मारत असतो. जेलरने डोक्याला हात लावला आणि म्हटला, हे भगत, अरे राजा, 1 तासानं तू मरणार, 1 तासानं तुला फासावर लटकायचं राजा. व्यायाम करून काय फायदा? व्यायाम शरीरासाठी असतो, व्यायाम बॉडीसाठी असतो, व्यायाम जगण्यासाठी असतो. 1 तासानं तू मरणार आहे, व्यायाम करून काय फायदा? महाराज जेलरने भगतसिंगाला विचारलं. भगतसिंगाने दिलेलं उत्तर घरी घेऊन जा. भगतसिंग म्हटला, जेलर ऐका, जेलर बरोबर आहे तुमचं. व्यायाम शरीरासाठी असतो, व्यायाम बॉडीसाठी असतो, व्यायाम जगण्यासाठी असतो. मी तर व्यायाम करतोय. 1 तासानं मी मरणार आहे, 1 तासानं मला फासावर लटकायचंय. पण ऐका ना जेलर, माझी आई लहान असल्यापासून मंदिरातल्या देवाची भाविक आहे. माझी आई मी लहान असल्यापासून पाहतो ती मंदिरातल्या देवाची भाविक आहे. तिच्या घरात छोटंसं मंदिर आहे, त्या मंदिरातल्या देवाची ती भाविक आहे. अखंड पूजा करते, रोज भाव ठेवते. पण ऐका ना जेलर, माझी आई तिच्या मंदिरातल्या देवाला वाहण्यासाठी रोज टोपली भरून फुलं आणते. पण त्या टोपलीतले सगळे फुल वाहत नाही जेलर. त्या टोपलीतलं एक ताजं फुल बाजूला काढते, एक स्वच्छ फुल बाजूला काढते, एक न सुकलेलं फुल बाजूला काढते आणि माझी आई तेच तिच्या मंदिरातल्या देवाच्या पायावर वाहते. मी रोज पाहत आलोय जेलर, माझ्या आईच्या मंदिरातल्या देवाला तिचं ताजंच फुल देणं आहे. पण ऐका ना जेलर, फरक एवढाच आहे, माझ्या आईचा देव मंदिरातला आहे आणि माझा देव म्हणजे माझी भारत माता आहे. मग ऐका ना जेलर, माझी आई जर तिच्या मंदिरातल्या देवाला ताजंच फुल देत असेल, न सुकलेलं फुल देत असेल, तर मी माझ्या भारत देशासाठी जाताना असा सुकलेला नाराज होऊन कसा जाऊ? मी फ्रेश बनून जाणार, ताजं बनून जाणार, व्यायाम करून जाणार आणि वयाच्या 23व्या वर्षी पोरगा फासावर लटकतो, मातीला मुजरा करून जातो. महाराज जशी जनाबाई आहे मीराबाई आहे, तसा हा वीर महाराज नक्की देवाच्या आवडीचा भाविक आहे. भाविकाची आवडी देवा. बघा पोरांनो, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करता. महाराष्ट्रभर कीर्तनात राजांचे विचार सांगतो, मावळे सांगतो. महाराज राजांकडे सगळ्या समाजाची पोरं होती. मराठा, ब्राह्मण, मुसलमान, धनगर. त्यांचा इतिहास एकट्या मराठ्यांचा नव्हता, एकट्या माळ्यांचा नव्हता, एकट्या धनगरांचा नव्हता, सगळ्या समाजाचा इतिहास होता. ज्या दिवशी समाज एकत्र येतो त्या दिवशी इतिहास घडतो. तसेच ज्ञानोबरायांनी सगळे संत एकत्रित आणले, सगळ्या संतांना अभंग लिहायला लावले. आमुची माळियाची जात, आम्ही वारीक वारीक, नरहरी सोनार हरीचा दास, अवघा रंग एक झाला. असे सगळे संत एकत्रित येऊन सगळे संत क्रांती करतात. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळे मावळे घेतले. येसाजी घेतला, तानाजी घेतला, कोंडाजी घेतला, मुरारबाजी घेतला. एक एक जणांना बलिदान दिलं. त्या सगळ्या मावळ्यांना म्हटलं पाहिजे आम्ही देवाच्या आवडीचे भाविक. महाराज जसा भगतसिंग सांगितला तसा एक छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांवरती एक संकट आलं, त्या संकटाचं नाव होतं सिद्धी जोहर. शिवानावी नावाचा राजांनी मावळा सजवला. त्याला राजांचे जिरेटोप घाला दिला, त्याला राजांची शमशेर दिली, त्याला राजांचे कपडे दिले. एका पालखीमध्ये त्याला बसवलं आणि एका पालखीमध्ये राजे बसले. गड होता पन्हाळा, जिल्हा होता कोल्हापूर. 42,000 सैन्याने वेढा दिला होता. महाराज आपल्याला तर फक्त 3 महिन्याचा लॉकडाऊन होता. ओरिजिनल नंतरचे लॉकडाऊन तर लोकांनी पाहिलेच नाही. पण पहिलं जे बंद होतं त्याच्यामध्ये सगळं बंद. एसटी बंद, टाळ बंद, इना बंद, पखवाज बंद, महाराज बंद, सगळं बंद होतं.
त्या बंदच्या काळामध्ये महाराज सगळ्यात जास्त पैसे जिओवाल्याने कमवले. सारखं चालू होतं महाराज. महाराज आमच्या घराशेजारी एक माणूस सारखं मोबाईल खेळत होता आणि एक दिवस काय झालं, तो मोबाईल खेळत खेळत दुसऱ्याच बाईच्या घरात गेला. त्यानं तरी पाहायचं माझाच नवरा आहे. ती सोप्यावर बसलेली, तिला कोरोना, तिला वाटलं माझाच नवरा आला, कुठली पाण्याचा तांब्या भरून दिला आणि दोघंही सोप्यावर मोबाईल खेळत बसले. तेवढ्यात तिचा ओरिजिनल नवरा आला, ते पण मोबाईलच खेळत होतं. त्याला वाटलं माझंच घर चुकलं, निघाला बाहेर. अरे तुझंच आहे, काय अवस्था झाली महाराज. रोज मोबाईलचा नाद लागलाय महाराज. माणसाला जेवण नसलं तरी चालतं, पण इंस्टा, व्हॉट्सअप, फेसबुक हे सहज झालं महाराज. आवश्यक घटनेमध्ये ते मोडून गेलं. ते जर पाहिलं नाही तर कीर्तन करायला झोप येत नाही, बाकीच्याच जाऊ द्या. त्याच्यावर आपलं स्वतंत्र कीर्तन होईल. आपल्याला तरी 3-3.5 महिने मोबाईल होता, पण राजांना काहीच नव्हतं. राजे 4-4.5 महिने एकाच जागेवर होते. धान्य संपण्याची वेळ आली, गड सोडणं काळाची गरज होती महाराज. गड सोडणं काळाची गरज होती, कारण 42,000 सैन्यांनी वेढा दिला होता. दोन बाजूला 2 पालख्या काढायच्या ठरला. आता वेढा 100 पावलावर, आता वेढा 10 पावलावर. आता वेढ्यातच पाऊल घुसलं. हर हर महादेव अशी आवाज करत मावळ्यांनी धूम टोकली. तेवढ्यात डोळे चमकले. वाघाचे नाही, सिंहाचे नाही, तर गुप्तचराचे. गुप्तचराने बातमी आणली, राजा सिद्धी राजा पळाला. शिवा नावी कापून टाकला. शिवा नाव्याची कत्तल झाली आणि 3,500 सैन्य राजांच्या पाठीमागे लागले. आता मात्र बाजीप्रभू राजांना पळवत होते, कारण महाराष्ट्राचे सरकार, महाराष्ट्राचं नेतृत्व, महाराष्ट्राची दौलत विशाळगडावरती पोहोचत करायची होती. गड अजून नौकोस राहिला होता. राजे पळत होते. तेवढ्यात गुप्तचराने बातमी आणली, सिद्धी गुप्तचराने बातमी आणली, बाजी मागून 3,500चं गनिम आलं. गजापूर नावाचं गाव आलं. त्या गजापूर नावाला घोडखिंड. त्या खिंडीतून 2 जण जातात, 2 जण येतात, बाकी सगळा डोंगर. त्या खिंडीत बाजीप्रभूंनी पालखी थांबवली आणि राजांना सांगितलं, राजा घ्या मुजरा, राजा घ्या मुजरा, राजा घ्या मुजरा. राजा म्हणत होते, बाजी कशासाठी मुजरा. बाजीप्रभूंनी सांगितलं, राजा मागून 3,500चं गनिम आलं. आपण 500 ते 550 आहोत. याच्यातले 100 ते 150 घेऊन तुम्ही पुढे चाला, विशाळगडावरती पोहोचवा. आणि विशाळगडावरती पोहोचत झाल्यानंतर तुम्ही 5 तोफ्यांचा आवाज द्या. तोपर्यंत हा बाजी 300 ते 350 मावळ्यांचं कडं करतो. एका हातामध्ये तलवार घेतो, एका हातामध्ये दानपट्टा घेतो, आणि जोपर्यंत तुमच्या तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत हा बाजी प्राणाची आहुती देत नाही. काळजी करू नका, राजा घ्या मुजरा, राजा घ्या मुजरा, राजा घ्या मुजरा. महाराज बाजीप्रभूंनी आतापर्यंत राजांना लय मुजरे केले, पण हा मुजरा मात्र बाजीप्रभूच्या जीवनातील अखेरचा होता. बाजीप्रभूंनी सांगितलं, राजा घ्या मुजरा. राजे रडत होते. बाजीप्रभूंनी राजांना पालखीत बसवलं. राजे रडत रडत सुरव्यांच्या जवळ गेले. भवानी तलवार बाहेर काढली, त्या सुरव्यांचा पराजय केला आणि राजे गड चढायला लागले. गड अजून 5 कोस राहिला होता. राजे गड चढत होते. तेवढ्या तिकडे काही खिंडीवर हालचाल. सिद्दीत मसूद नावाचा जावई, तो सिद्धी जोहरचा. फाजल खान तो पोरगा अफजल खानाचा. तलवारी काढल्या, शमशारी भेटल्या. हल्ला करो, मार डालो, राजा पकडायचा. शिवा नावाची कत्तल केली आणि विशाळगडाला वेढ देणं शक्य नाही म्हणून हल्ला झाला. महाराज विशाळगड पसरत होता म्हणून हल्ला झाला. आणि तेवढ्यात तो बाजीप्रभू म्हणत होता, रडत होता. एका हातामध्ये तलवार होती, एका हातामध्ये दानपट्टा होता, आणि जो येईल तो कापायचा होता. अरे 8 तास युद्ध चाललं होतं. 8 तास युद्ध बाजीप्रभूंनी अडवलं होतं, पण अजून राजे गडावरती पोहोचत झाले नाही. बाजीप्रभूंनी एका हातामध्ये तलवार घेतली, एका हातामध्ये दानपट्टा घेतला, आणि एका हातामध्ये तलवार आणि दानपट्टा असल्यामुळं छातीवर येणारी तलवार किंवा डाल बाजीप्रभूंना अडवता येत नव्हती. एखादा भाला याचा बाजीप्रभू त्या पोटात जायचा, एखादी तलवार यायची बाजीप्रभूच्या पोटात जायची. इंच जखमा बाजीच्या पोटावर झाल्या होत्या. इंच जखमा बाजीच्या पोटावर झाल्या होत्या. अरे तो खाली पडला तरी पुन्हा उभा राहत होता, कारण अजून माझ्या राजांच्या तोफेचा आवाज आला. तो खाली पडला की पुन्हा उठायचा, कारण अजून माझ्या राजांचा तोफेचा आवाज आला नाही. अरे 8 तास युद्ध अडवलं होतं. तलवार ढाल नव्हती युद्ध अडवायला, तरी 8 तास युद्ध अडवलं होतं. अजून राजांकडे कोणाचा फिरकू दिलं नव्हतं. आणि तेवढ्यात राजे विशाळगडावरती पोस्ट झाले. राजांनी 5 तोफांचा आवाज सोडला. एक तोफेचा आवाज मात्र बाजीप्रभूच्या कानावर पडत होता. ती एक तोफ म्हणत होती, यावं बाजी, यावं बाजी, महाराष्ट्र तुमची वाट पाहतो. यावं बाजी, राजा तुमच्या स्वागताला उभेत. यावं बाजी, महाराष्ट्र तुमचे उपकार विसरणार नाही. यावं बाजी. महाराज बाजीप्रभू सुद्धा त्याच तोफांची वाट पाहत होता, जगण्यासाठी नाही, मरण्यासाठी. बाजीप्रभूच्या कानावरती तोफेचा आवाज आला, चेहऱ्यावरती हास्य म्हटलं, आणि बाजीप्रभूंनी देह टाकला.
आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकळा सांगावी विनंती माझी. महाराज बाजीप्रभूंनी सांगितलं राजा आम्ही गेलो म्हणून रडू नका राजा. राजा आम्ही गेलो म्हणून दुःख करू नका राजा. लाख मरावे लाख पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे असं म्हणत बाजीप्रभू जातो. तानाजी म्हणतो राजे आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं. शिवानावी म्हणतो राजा द्या मुकुट राजा द्या शमशेर. प्रतापराव म्हणतोय राजा आधी दिलेर खान मग तुमचा चेहरा पाहिन. काय पोरं आहेत महाराज. अजय देवगणने एक चित्रपट काढला तानाजी तर 300 कोटी घेऊन गेला. आपल्या महाराष्ट्राच्या वीराचा एक चित्रपट जर 300 कोटी देत असेल तर तुम्ही त्या इतिहासात घुसलात तर देव तुम्हाला काय देणार नाही. आणि महाराज त्या प्रत्येक मावळ्याने म्हटलं पाहिजे स्वराज्यासाठी राजांसाठी त्या प्रत्येक मावळ्याने म्हटलं पाहिजे की जशी जनाबाई आहे मीराबाई आहे मुक्ताबाई आहे तसे आम्ही देवाच्या आवडीचे भाविक आहेत. निळोबाराय महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. करी सेवा निज प्रीती करी सेवा निज प्रीती करी सेवा निज प्रीती करी सेवा भाविकाची आवडी देवा 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 करी सेवा निज प्रीती करी सेवा निज प्रीती करी सेवा निज प्रीती करी सेवा विठोबार कुमाई 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली